ते कोणत्या सत्तेत नसून पक्षात नसून सुद्धा ते स्वतः वैयक्तिकरित्या काम करतात. जेव्हा सत्तेत नसतो माणूस तेव्हा इतकं करू शकतो, त्या माणसांना जर सत्तेमध्ये आणलं तर ते काही करतील. आशिष पवाराबरोबर बोलताना कुणालाही अशी भीती वाटत नाही. एक आपला लहान भाऊ आहे तो, आणि आपण सांगितलेलं तो 100% काम करणार आणि आपल्या प्रभागाचा विकास होणार. ते गल्ली बोळातनं फिरून बायकांच्या समस्या पूर्णपणे दूर करतात. त्यासाठी आम्हाला आशिष दादाच पाहिजे आणि आम्ही सगळ्या देवी त्यांच्या पाठीशी आहे म्हणून ते स्वतः आमच्यासाठी उभा राहायला तयार झालेले आहेत. आता ते उमेदवार आहेत म्हणून असं नाहीये, पण याच्या आधी सुद्धा ते पहिल्यांदा सगळ्यांना ज्या काही अडचणी असतील किंवा त्यांच्या समस्या असतील, मुलांचे शिक्षणाबाबतीत असू दे, कॉलेज बाबतीत असू दे, इतर काही मेडिकल प्रॉब्लेम असू देत, त्या गोष्टीसाठी ते तत्पर सेवेत हजर राहिलेले आहेत. अख्खं त्यांचं कुटुंब इतकं प्रामाणिक आहे, खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे आम्हाला त्या माणसाला, प्रामाणिक माणसांना निवडून द्यावं वाटतं. कोल्हापूरची आन बान शान हे आशिष पवार दादाच असू शकतात. आणि आम्ही पूर्ण महिलांनी निर्धार केलेला आहे की देणार तर आम्ही आशिष पवारांनाच निवडून देणार. त्यांच्यासाठी आम्हाला अभिमान, त्यामुळे आमचा पूर्ण सपोर्ट आशिष दादांनी, आणि आम्ही त्यांना निवडून देणारच. आणि आता आम्हाला तेच पाहिजे आहेत. काहीही झालं तरी आम्हाला तेच पाहिजे आहेत. नमस्कार, मी नम्रता भोसले. के न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. खरं तर आता महिलांचा रोल हा मतदाना दिवशी किंवा मतदार म्हणून फक्त राहिलेला नाहीये, तर त्या किंग मेकरच्या भूमिकेत दिसतात. चला तर बघूया या महिला इथल्या उमेदवाराविषयी काय म्हणत आहेत. ताई, प्रभाग क्रमांक 11 मधले जे उमेदवार आहेत आशिष पवार, यांच्यासाठी तुम्ही आज इथे जमलेला आहात, तर काय सांगाल की त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? आशिष पवार हे आता उमेदवार म्हणून उभं राहिले, त्यांना तिकीट मिळालेलं नाही. आम्हाला दुःख वाटते त्याचं, पण त्यांना ज्या लोकांनी सपोर्ट केला नाही त्या लोकांशी आम्ही त्यामुळं आशिष पवार हे आमच्या भागातून उभे राहिले, त्याला आम्ही सपोर्ट करू. आमच्या महिला मंडळ हे सगळं त्यांच्या बाजूने पाठीशी आहे. त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, काय सांगा? चांगलं आहे त्यांचं व्यक्तिमत्व. आमच्या शैली चांगले आहेत, समजून घेणारे आहेत, महिलांच्या पाठीशी उभे राहणारे आहेत खंबीरपणे ते, आणि महिलांना जिथं कमी पडतील तिथं पाठीशी उभे राहणारे आहेत, म्हणून आम्हाला ते उमेदवार पसंत आहे. काय सांगाल ताई आशिष पवार यांच्या कामाबद्दल किंवा त्यांनी भागात केलेल्या कार्याबद्दल काय सांगाल? त्यांची कामं सगळी चांगली आहेत आणि ते कार्य करतातच, पण असं म्हणजे कोणी हे असलं तरी ते करू शकतात. त्यांच्यासाठी आम्हाला अभिमान आहे, म्हणून आम्हाला त्यांनाच निवडून द्यायचं. काय सांगाल ताई, आशिष पवार यांचं महिलांसाठीचं कार्य? महिलांसाठी कार्य म्हणजे आशिष पवार महिलांसाठी ठामपणे उभे राहणारे आहेत असं मला तर वाटतंय. म्हणून मी आशिष पवारांनाच निवडून देणार आणि इतर महिलांना पण सांगणार आशिष पवारांनाच निवडून द्यायचं आणि त्यांनाच विजयी करायचं, असं माझं तर मत आहे. आम्ही आता गेले 8-10 दिवस त्यांचा प्रचार करतोय. म्हणजे आम्ही चालू आहे आमचं की दादांना तिकीट मिळाल्यापासून 1-2 महिने झाले दादा कामही करतात. ते कोणत्या सत्तेत नसून पक्षात नसून सुद्धा ते स्वतः वैयक्तिकरित्या काम करतात. येऊन ते पाहणी करतात, गटारे साफ करणे वगैरे, त्यांचा काही येत नाही तरी पण ते हातभार जनतेचं मी काहीतरी देणं लागतं वगैरे, एक कार्यकर्ता म्हणून ते खूप छान काम करतात. जेव्हा सत्तेत नसतो माणूस तेव्हा इतकं करू शकतो, त्या माणसांना जर सत्तेमध्ये आणलं तर ते काही करतील. अख्खं त्यांचं कुटुंब इतकं प्रामाणिक आहे, खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे आम्हाला त्या माणसाला, प्रामाणिक माणसांना निवडून द्यावं वाटतं. त्यामुळे आमचा पूर्ण सपोर्ट आशिष दादांना. दादा व्यतिरिक्त इतर कोणाला मत देऊ शकत नाहीये, का तर त्यांच्यासारखं काम कोणी केलेलं नाहीये. आणि आतापर्यंत आम्ही ज्या गोष्टी ऐकलोत, केलं, बघितलं वगैरे सगळं, म्हणजे दादांच्या विषयी खूप छानच आहे. आणि असं सांगू इच्छिते की ज्या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि त्यांनी न वेळ घालवता त्यांनी येऊन सुद्धा गेलेले. शिवसेना आणि आपल्या लाडक्या बहिणी ह्याचं मिळतं जुळतं मला गणित जरा बरं वाटलं, म्हणून आम्ही असं ठरवलं. आणि अशी व्यक्ती आपल्या प्रभागात पाहिजे, कारण आशिष पवाराबरोबर बोलताना कुणालाही अशी भीती वाटत नाही. एक आपला लहान भाऊ आहे तो, आणि आपण सांगितलेलं तो 100% काम करणार आणि आपल्या प्रभागाचा विकास होणार. तर पहिल्यांदा मी माझ्या महिलांना सांगितलं, कुठल्याही अपेक्षेनं आपण त्यांना मतदान करायचं नाही. आपलं मत हे हक्काचं आहे आणि त्याची आपण किंमत करायची नाही. अशा ज्या महिला असतील त्यांनी माझ्याकडे यायचं. असं करता करता सुरुवात माझी 50 महिलांच्यापासून सुरुवात झाली. आता जवळजवळ 100 ते 150 महिला माझ्या पाठीमागे आहेत, आणि त्या सगळ्या माझ्या महिला बचत गटातल्या महिला सगळ्या आहेत. आणि आम्ही पूर्ण महिलांनी निर्धार केलेला आहे की देणार तर आम्ही आशिष पवारांनाच निवडून देणार, कारण त्या माणसांसंग बोलताना आम्हाला कुठलंही भय वाटणार नाही. कुठली महिला त्यांच्या संग त्यांना बोलताना त्यांना काही वाटणार नाही. आपला एक लहान भाऊ आहे, आणि म्हणून ह्या आमच्या भगिनी
त्यांनाच निवडून देणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी 11 प्रभागामध्ये उभे राहिले, त्यांचं तिकीट त्यांना फिक्स झालेलं होतं, पण वरच्या काही दबावामुळं त्यांचं ते तिकीट कॅन्सल झालं आणि ते आम्हाला समजलं. सगळ्या आमच्या महिला दुःखी झाल्या, सगळ्यांना वाईट वाटलं, प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी आलं. मग आता आपण ह्याच्यावर काय निर्णय घ्यायचा असं आम्ही ठरवलं. मग म्हणलं असू दे, काय पण असू दे, तुम्ही सगळ्या देवी आहेसा, आपण त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद घेऊन उभं राहायचं. आपण बाकीचं काय त्यांच्याकडून घेणार नाहीये. आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी मोठा आहे आणि म्हणून आम्ही त्यांना अपक्ष म्हणून त्यांना उभारायला आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे त्यांना. म्हणून त्यांनी अपक्षमधून आता अर्ज भरलेला आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण म्हणजे ते आमची सगळ्यांची साथ आहे आणि आम्ही त्यांना निवडून देणारच असा पूर्ण आमच्या महिलांचा निर्धार आहे. आणि आम्हाला हेच उमेदवार पाहिजेत आमच्या प्रभागामध्ये. कुणीही आम्ही बोलवलं तर येत नाही आणि आशिष दादा हे आम्ही बोलवलं तर येतात. आतापर्यंत इतक्या गटारी साठल्या आहेत, तिथं कोणीही लक्ष दिलेलं नाही आजपर्यंत. पण आशिष पवार यांनी येऊन लक्ष देऊन तिथं स्वच्छता वगैरे केली आहे. त्यामुळे आम्हाला तोच उमेदवार पाहिजे. त्यामुळे आम्हाला कळकळीची विनंती आहे की सगळ्या भगिनींनी आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे अशी आम्ही त्यांना ग्वाही देते. मी आशिष दादांबद्दल एकच सांगू शकते, आम्हाला नवीन चेहरा, नवीन उमेदवार हवा आणि माझी पूर्ण खात्री ते गल्ली बोळातनं फिरून बायकांच्या समस्या पूर्णपणे दूर करतात. त्यासाठी आम्हाला आशिष दादाच पाहिजे. प्रभाग 11 नंबर हा आमचा उमेदवार आमच्या सख्या भावासारखा आहे आणि तो आमचं प्रभागाचं नव्हे, सगळ्या कोल्हापूरचं चांगलं सुंदर कोल्हापूर असं करणारा आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि आम्ही सगळ्या देवी त्यांच्या पाठीशी आहे म्हणून ते स्वतः आमच्यासाठी उभारायला तयार झालेले आहेत. आशिष पवार यांची माझी भेट आता ह्या 15 दिवसात झाली नसून मी त्यांना गेले 2 वर्ष ओळखते. 2 वर्षापासून जे काही त्यांच्याशी बोलणं आहे, संभाषण आहे, महिलांच्या गरजा आहेत आर्थिक, आता ते उमेदवार आहेत म्हणून असं नाहीये, पण याच्या आधी सुद्धा ते पहिल्यांदा सगळ्यांना ज्या काही अडचणी असतील किंवा त्यांच्या समस्या असतील, मुलांचे शिक्षणाबाबतीत असू दे, कॉलेज बाबतीत असू देत, इतर काही मेडिकल प्रॉब्लेम असू देत, त्या गोष्टीसाठी ते तत्पर सेवेत हजर राहिलेले आहेत. माझ्यासाठी असं नाही आहे, पण हा भाग नसून सुद्धा ते आत्तापर्यंत कधीही फोन केलाय मी त्यांना की दादा तुम्ही इथं यायला लागते आणि तुम्ही इथं यायला पाहिजे, आमच्या ह्या अडचणी आहेत. ठीक आहे म्हणून त्यांनी लगेच तिथं ते स्वतः जरी नसले तर त्यांचे कर्मचारी, त्यांचे मित्रमंडळी जे काय आहे ते जागेवरती पाठवून त्यांनी ज्या त्या वेळेला तत्पर सेवा दिलेली आहे. आता जे काही इलेक्शनमध्ये झालेलं आहे त्यांचं 1 नंबरला नाव होतं लिस्टमध्ये. अक्षरशः आम्ही 8-10 दिवस त्यांच्या पाठीमाग निस्वार्थपणे सगळ्या महिला एका शब्दावरती हजर राहिलेले आहेत की आपल्या भागामध्ये नवीन कोणतरी उमेदवार हा पाहिजे करायला, धडाडीचा कार्यकर्ता म्हणून आशिष पवार या दादांची आम्ही निवड केलेली आहे. आणि आता आम्हाला तेच पाहिजे आहेत, काहीही झालं तरी आम्हाला तेच पाहिजे आहेत. अपेक्षा होती आम्हाला हे की तिकीट अक्षरशः 100% म्हणजे हे उभं येणार, पण काय झालं ह्या 2-3 तासामध्ये याचा आम्हाला काय ठाम पत्ता लागलेला नाही. सगळ्यांची मनं आमची जरासं नाराज झालेली आहेत आणि देव करो की ह्या 1-2 दिवसात जी काय ही छाटणी झालेली आहे, चालू आहे, किंवा नंतर जे काही त्यांच्या परत त्यांचे डॉक्युमेंट्स काहीतरी हे केले असतील, त्याच्यात काहीतरी हेराफेरी झाली असेल तर कृपया त्याच्याकडे काहीतरी वरून देवाचीच आम्ही एक हे म्हणतोय की आभार मानायला पाहिजे की काहीतरी फेरबदल होऊन त्यांना ते तिकीट परत मिळावं, अपक्ष न होता त्यांना तिकिटाची ऑफर परत यावी अशी माझी तरी विनवणी आहे. त्याच्यामुळं मी एवढे 2 शब्द बोलू इच्छिते आणि आम्हाला तेच पाहिजे. आमच्या प्रभागासाठी तीच व्यक्ती आम्हाला खात्रीशीर आहे. कोल्हापूरसाठी, कोल्हापूरचं जर नाव करायचं असेल, प्रथमतः ते तरी कोल्हापूरचे खेळाडू प्लेयर आहेतच, त्यांनी त्याच्यात नाव लौकिक केलेलंच आहे. पण आता सुद्धा जे काय आहे तर याच्यातून सुद्धा ते नाव लौकिक करणारच. कोल्हापूरची आन बान शान हे आशिष पवार दादाच असू शकतात. प्रभाग क्रमांक 11 मधल्या महिलांचा कौल स्पष्टपणे दिसत आहेत. आशिष पवार हेच व्यक्तिमत्व विकास करू शकते असं त्यांचं ठाम मत आहे आणि बहिणी म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असताना आपण या महिलांना पाहिलेलं आहे. कॅमेरामन सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, KK न्यूज, कोल्हापूर.